उद्या गणेश चतुर्थी आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं उद्या विराजमान होणार आहेत आणि आपण पाहिलं तर लालबागची गर्दी या ठिकाणी आणि मोठी रांग आहे ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेल्या अनेक दिवसापासून लागल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतं। आपण त्याच रांगेभोवती आहोत ज्या ठिकाणाहून लालबागच्या राजाचं चरण दर्शन आहे ते घेण्यासाठी भाविक आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी रांग लावत असतात। फक्त मुंबई ठाणे आणि आसपासचे शहर नाही तर विविध राज्यातून आणि देशभरातून नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन हे दर्शनासाठी आहेत ते उभे असतात। अनेक ठिकाणी आहेत त्या मोठ्या रांगा आहेत त्या देखील पाहायला मिळत असतात। हीच रांग आपण पाहिली तर जवळपास 2 ते 3 किलोमीटरची रांग आहे जी भाविकांनी 15 दिवसापासून लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत ज्यांनी प्रथम दर्शन घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून ही रांग आहे ती लावलेली होती आणि त्यांचं कुटुंबीय संपूर्णपणे या ठिकाणी येऊन आता या दर्शनासाठी आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। नाव सांगा तुमचं, कधीपासून रांग लावलेली होती? 15 दिवस नंतर मी नंबर लावलेला आहे। रमाबेन शांतीलाल चुडासमा, मी ठाण्याला राहते। माझी बहीण आजारी आहे तिच्यासाठी मी नंबर लावलं। खूप आजारी माझी बहीण, देवाला मी प्रार्थना करते की माझी बहीण चांगली होऊ द्या। एवढा नमस्कार करून मी लालबागच्या राजाचा विजय हो। आपण पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून ही लाईन लागल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अमित शिकवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।